जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलवर। एक जुनी म्हण आहे, वेळ बदलली की परिस्थिती बदलते आणि परिस्थिती बदलली की जीवनाची दिशा बदलते। पण प्रश्न असा आहे की वेळ बदलते तरी कशी? विज्ञान सांगते विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट गतिमान आहे आणि अध्यात्म सांगते प्रत्येक ऊर्जा आपल्या जीवनाशी जोडलेली आहे। वैदिक ज्योतिषशास्त्र तसेच सांगतात की ग्रहांची चाल आपल्या विचारांवर, निर्णयांवर आणि जीवनाच्या प्रवाहावर सूक्ष्म परिणाम निर्माण करू शकते। जून 2026 मध्ये मीन लग्न आणि मीन राशींच्या व्यक्तींसाठी अशीच एक मोठी घटना घडत आहे। 2 जून 2026 मध्ये मीन लग्न आणि मीन राशींच्या व्यक्तींसाठी अशीच एक मोठी घटना घडत आहे, कारण तुमचे लग्नेश आणि लग्न राशी स्वामी देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरु भगवान 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे आणि मीन लग्नांसाठी हा गोचर होत आहे थेट पंचम स्थानाशी। कारण पंचम स्थान हे बघा, मीन लग्न आणि मीन राशीवाल्यांसाठी लग्न स्वामी चतुर्थामध्ये पंचमामध्ये गोचर करणार आहे। त्यांची तारीख असणार आहे 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या काळामध्ये लग्नेश आणि राशी स्वामी तुमचा पंचम स्थानात भ्रमण करणार आहे। जेव्हा लग्नेश पंचम स्थानात येतो आणि तेही उच्च राशीमध्ये येतो, तेव्हा व्यक्तीची बुद्धी, भाग्य, शिक्षण, संतती, विचारशक्ती, भविष्य नियोजन आणि जीवनाचा दृष्टिकोन बदलायला वेळ लागतो। पंचम स्थान म्हणजे काय? पंचम स्थानामधनं ज्योतिषशास्त्रानुसार बुद्धिमत्ता, शिक्षण, संतती, प्रेमजीवन, सर्जनशीलता आणि भविष्यातील सर्व नियोजन किंवा पूर्व पुण्य, पाप या गोष्टी किंवा स्पर्धा परीक्षा आणि मानसिक क्षमता या सर्व पंचम स्थानावरून शास्त्रांनी बघितल्या जातात। मीन लग्नासाठी गुरु हे प्रथम स्थानाचे स्वामी आहे। विशेष म्हणजे मीन लग्न आणि मीन राशीवाल्यांचे स्वामी जे की पंचमात गुरु आहे, ते मीन लग्नाचे आणि दशम स्थानाचे स्वामी आहे। या कारणामुळे व्यक्तित्वाचे मालक असल्या कारणाने आणि ते उच्चचे होऊन पंचमात असल्यामुळे व्यक्तित्व सुधारेल, आत्मविश्वास वाढेल आणि ते कर्मस्थानाचे मालक असल्यामुळे करिअरमध्ये, व्यवसायामध्ये आणि व्यक्तीच्या कर्मामध्ये चांगल्या प्रमाणात वाढ बघायला भेटतो। कारण हे पंचमातील गुरु शैक्षणिक क्षेत्रात देखील चांगल्या प्रमाणात या काळामध्ये फायदा देतील। त्यांचा काळ असणार आहे 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026। या काळामध्ये सर्व पद्धतीच्या गोष्टींमध्ये किंवा सर्व चांगल्या गोष्टी मीन लग्न मीन राशीवाल्यांच्या काळात घडणार आहे। ज्यांच्या जीवनात अभ्यास, परीक्षा, नवीन कौशल्य किंवा प्रशिक्षण किंवा ज्ञान वाढण्याचे प्रयत्न सुरू होते, त्यांना या काळ अत्यंत महत्त्वाचा आणि चांगल्या पद्धतीचा जाणार आहे। विशेष म्हणजे विचारांमध्ये स्पष्टता येऊन वारंवार त्या व्यक्तीची पदप्रतिमा देखील या काळामध्ये वाढताना बघायला मिळते। विशेष म्हणजे काय आहे की ते कर्मस्थानाचे मालक असल्यामुळे करिअरमध्ये देखील तुमचा या सर्व परिस्थितीमध्ये मीन लग्न मीन राशीवाल्यांचा जून 2026 मध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा बघायला भेटणार आहे। कारण ते कर्मस्थानाचे स्वामी आहे। तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल होईल, नवीन योजना, नवीन कल्पना किंवा दीर्घकालीन नियोजन देखील या कर्मातील किंवा कर्माचे मालक पंचमात येऊन उच्चचे असल्यामुळे त्याचा देखील चांगल्या प्रमाणात प्रभाव भेटेल। विशेष म्हणजे संततीच्या बाबतीत देखील या काळामध्ये पंचमातील गुरु चांगल्या पद्धतीने फायदा देतील। मुलांच्या संबंधाने, त्यांच्या प्रगतीचे किंवा मुलं बाळ असतील त्यांच्या प्रगतीचे काळ देखील हा चांगला असेल। विशेष म्हणजे या काळामध्ये भावनिक जबाबदाऱ्या वाढू शकतात। मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी कर्कीचे गुरु पंचमात येणं म्हणजे पंचम स्थान प्रेमाचं, भावनेचं स्थान आहे। या सर्व गोष्टींमध्ये ना भावनिक जबाबदाऱ्या खूप जास्त वाढतात। गुरु ज्या ठिकाणी बसतात तिथे फक्त परिणाम देत नाही, तर त्यांची विशेष दृष्टी देखील ज्या ज्या स्थानांवरती पडते ते स्थान देखील जास्त प्रमाणात बलवान किंवा त्याच प्रमाणात फळ देतात। विशेष म्हणजे गुरु भगवंताची पंचमस्त दृष्टी ही नवम स्थानावर पडत आहे, म्हणजे भाग्यस्थानावर पडत आहे। वृश्चिक राशीमध्ये नवम स्थानामध्ये दृष्टी पडत असल्यामुळे भाग्य, धर्म, गुरु, कृपा, अध्यात्म, उच्च शिक्षण किंवा या सर्व गोष्टींमध्ये देखील चांगल्या पद्धतीचा फायदा या मीन लग्न मीन राशीवाल्यांना या काळामध्ये बघायला भेटणार आहे। विशेष म्हणजे गुरु भगवंताची सप्तमस्त दृष्टी आय स्थानावरती पडणार आहे, म्हणजे 11व्या स्थानावर। 11व्या स्थानावरती सप्तमस्त दृष्टीमुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये लाभ, नवीन मित्र, चांगल्या पद्धतीचे नवीन नेटवर्क आणि मोठ्याले उद्दिष्ट किंवा मोठे संपर्क किंवा मोठाली प्लॅनिंग देखील या काळामध्ये सफल होताना दिसू शकते। आणि त्याच्यानंतर नवमस्त दृष्टी पंचमातील गुरुची जी लग्नावर म्हणजे व्यक्तित्वावर पडत आहे, की जी स्वराशिस्त असणाऱ्या शनी भगवंतावर देखील पडत आहे। या काळामध्ये काय होतं की हा सर्वात मोठा प्रभाव शास्त्राने मांडलेला आहे की जेव्हा देखील कुठलाही उच्चचा ग्रह ज्यावेळेस आपल्या व्यक्तित्वावर किंवा लग्नावर दृष्टी करतो आणि तो त्याच लग्नाचा स्वामी असतो, तर या काळामध्ये व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो, विचारांची गुणवत्ता देखील या काळामध्ये वाढते, निर्णय क्षमता वाढते आणि विशेष म्हणजे स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील व्यक्तीचा आणि समाजाचा देखील चांगल्या प्रमाणात बदलतो। विज्ञान सांगते मन ज्या दिशेने विचार करते त्या दिशेने ऊर्जा वाहत असते आणि त्याच पद्धतीने अध्यात्म देखील सांगते स्थिर मन असेल तर योग्य दिशा देखील व्यक्तीला चांगल्या प्रमाणात बघायला भेटू शकते। आणि वैदिक ज्योतिषशास्त्र सांगते की योग्य वेळ ओळखली तर निर्णय अधिक प्रभावी होऊ लागतात। म्हणून जून 2026 मध्ये मीन लग्नांसाठी फक्त ग्रहांचा बदल नाही, तर तो विचार बदलण्याची दिशा बदलण्याची काही महत्त्वाचा निर्णयाचा काळ देखील जून 2026 मध्ये मीन लग्न मीन राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे। पण थांबा,
गुरु पंचमात असेल तरी पण 2026 मध्ये अशी एक गोष्ट तयार होत आहे की जी मीन लग्न किंवा मीन राशींच्या व्यक्तींसाठी मोठा निर्णय घ्यायला भाग पाडू शकते. त्यामध्ये पैसा, करिअर, प्रेम, शिक्षण आणि भाग्यावर त्याचा नेमका कसा परिणाम होणार आहे ते आपण अजून सविस्तर पद्धतीने पुढील गोचर आणि पुढील ग्रहांच्या कंडिशनमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आता सर्वात महत्वाचं म्हणजे सूर्य भगवान. जून 2026 मध्ये मीन लग्न आणि मीन राशींच्या व्यक्तींसाठी सूर्य भगवान महत्वाची भूमिका तयार करत आहे. कारण सूर्य आत्मविश्वास, नेतृत्व, सन्मान, निर्णय क्षमता आणि वडील अधिकारी आणि आत्मबल यांचे कारक मानलेले आहे. 15 मे 2026 ते 14 जून 2026 मध्ये मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी पराक्रमामध्ये वृषभ राशीमध्ये सूर्य भगवान गोचर करत आहे. कारण जून महिन्यामध्ये सूर्याचे दोन वेगवेगळे प्रभाव मीन लग्न आणि मीन राशी वाल्या व्यक्तींवरती बघायला भेटणार आहे. सर्वात महत्वाचा प्रभाव म्हणजे 15 मे 2026 ते 14 जून 2026 वृषभ राशीतील पराक्रमातील सूर्य भगवान. या काळामध्ये तृतीय स्थानाच्या हिशोबाने काय काय शास्त्रांनी किंवा ओव्हरऑल कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये तृतीय स्थानामध्ये धाडस बघितले जाते. व्यक्तीचे प्रयत्न देखील या काळामध्ये बघितले जातात. संवाद, क्षमता, लहान प्रवास, कौशल्य, मार्केटिंग, भावंड किंवा मोठा भाऊ, छोटा भाऊ, आत्मविश्वास या काळामध्ये सूर्य भगवान किंवा तृतीय स्थानात सूर्य भगवान असणे म्हणजे व्यक्तीच्या जीवनात पराक्रम वाढतो. काही व्यक्ती निर्णय घेण्याची क्षमता देखील या काळामध्ये वाढू शकते. नवीन काम देखील तुम्हाला सुरुवात करायची असेल किंवा करण्याची इच्छा असेल ती देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात होईल. काही लोक स्वतःच्या आवाज उठवण्यात देखील या काळामध्ये ठामपणे उभा राहण्याची शक्यता किंवा ठामपणे उभा राहण्याची ताकद देखील या काळामध्ये येऊ शकते. विशेष म्हणजे जी व्यक्ती सोशल मीडिया, व्यवसाय, मार्केटिंग मीडिया किंवा विक्री किंवा लोकांशी जोडलेल्या क्षेत्रात काम करत आहेत त्यांना या पराक्रमातील सूर्य चांगल्या पद्धतीचा फायदा देईल. मानसशास्त्र सांगते की आत्मविश्वास वाढला की कार्यक्षमता देखील बदलू शकते आणि सूर्य भगवान आत्मबलाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पराक्रमातील सूर्य भगवान सगळ्याच बाजूने तुम्हाला नेतृत्व गुण सक्रिय होण्यास मदत करू शकतात. आणि त्यानंतर 15 जून 2026 ते 15 जुलै या काळामध्ये तुमचे सूर्य भगवान चतुर्थ स्थानात भ्रमण करणार आहे. शास्त्राने चतुर्थ स्थानावरून काय काय बघितले? चतुर्थ स्थानामध्ये घरांची बाजू बघितली जाते, आई वडिलांची बाजू, आईची बाजू बघितली जाते, व्यक्तीची मानसिकता, होणाऱ्या सर्व सुखाच्या गोष्टी, वाहन, मालमत्ता आणि अंतर्मन किंवा अंतर्मनाची देखील बाजू या काळामध्ये बघितली जाते. 15 जून नंतर सूर्य चतुर्थ स्थानामध्ये जात असल्यामुळे घरगुती विषयांकडे अधिक लक्ष जाऊ शकतो. मानसिक शांती, घरातील जबाबदाऱ्या किंवा कुटुंबाच्या संबंधित विषयांमध्ये सक्रियता व्यक्तीची या काळामध्ये वाढताना बघायला भेटू शकतो. विशेष म्हणजे काही व्यक्तींना घराबद्दल नवीन नियोजन किंवा वैयक्तिक जीवनाकडे लक्ष देण्याची या काळामध्ये चांगल्या प्रमाणात गरज भासू शकते. कारण मिथुन राशीचे सूर्य व्यक्तीला मल्टीटास्क बनवतात किंवा या काळामध्ये व्यक्तीचे ओव्हर कॉन्फिडन्स देखील वाढू शकतो. कारण की शास्त्राच्या मताने मिथुन राशीमध्ये किंवा बुधाचा कुठल्याही पद्धतीने सूर्याशी संबंध आला की बुध आदित्य योग नावाचा योग या काळामध्ये घटित होताना बघायला भेटतो. त्याचा काळ आहे 15 जून 2026 ते 15 जुलै 2026. तो चतुर्थात मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी बघायला भेटणार आहे. या सूर्य भगवंताची सप्तमस्त दृष्टी कर्मस्थानावर पडणार आहे. सूर्य ज्या स्थानामध्ये असतात तिथून समोरच्या स्थानावर त्यांचा प्रभाव बघायला भेटतो. विशेष म्हणजे सूर्य तृतीय स्थानातून ज्यावेळेस नवमावर दृष्टी टाकतील तर व्यक्तीचं भाग्य आणि नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात, कुठले तरी धर्मकर्माचे रिलेटेड किंवा मोठा प्रवास यावरती देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात बघायला भेटू शकतो. कारण की पराक्रमातली सप्तमस्त दृष्टी भाग्यावरती पडल्यामुळे व्यक्तीची विचारधारा देखील चांगल्या प्रमाणात होऊ शकते. आणि तेच सूर्य भगवान 15 जून 2026 ते 15 जुलै 2026 चतुर्थातून दशम स्थानाकडे जेव्हा बघतील ना तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये, करिअरमध्ये, व्यवसायामध्ये, कामाची दिशा किंवा सार्वजनिक प्रतिमा देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात वाढू शकते. या विशेष गोष्टींमध्ये काही लोकांच्या कामाची पद्धत देखील बदलेल. ज्या लोकांची कुठेतरी कामं रेंगाळत होते, कुठली तरी कामं कॉन्फिडन्समुळे किंवा आत्मविश्वासामुळे कमी प्रमाणात बघायला भेटत होते, तर या दृष्टीमुळे चांगल्या प्रमाणात मीन लग्न मीन राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. जून 2026 मध्ये मीन लग्न आणि मीन राशींच्या व्यक्तीसाठी विशेष म्हणजे प्रयत्न, घर, मानसिक स्थिरता आणि जबाबदाऱ्याचे संतुलनाचा काळ या सूर्य भगवंताच्या गोचर स्थितीमुळे बघायला भेटू शकतो. त्यानंतर सर्वात पुढचा ग्रह आहे तो म्हणजे मंगळ भगवान. जून 2026 मध्ये मीन लग्न आणि मीन राशींच्या व्यक्तीसाठी मंगळ भगवान देखील महत्वाची भूमिका तयार करत आहे. मंगळ म्हणजे साहस, ऊर्जा, कृती, परिश्रम, निर्णय क्षमता आणि स्पर्धा किंवा आत्मबल किंवा नेतृत्व आणि संघर्षातून मार्ग काढण्याची शक्ती म्हणजे मंगळ भगवान. शास्त्राने मंगळ भगवंताला हे सर्व गुण दिलेले आहेत. आता 11 जून 2026 11 मे 2026 ते 20 जून 2026 मध्ये मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी द्वितीय स्थानामध्ये स्वराशीस्थ मंगळ भ्रमण करणार आहे. व त्यानंतर 21 जून 2026 ते 1 ऑगस्ट 2026 वृषभ राशीत तेच पराक्रमात मंगळ भगवान भ्रमण करणार आहे. या काळामध्ये सर्वात महत्वाचं काय होणार आहे की जून 2026 मध्ये मंगळ 2 स्थानामध्ये बदल किंवा 2 स्थानांमध्ये गोचर करणार आहे. या सर्व परिस्थितीमध्ये शास्त्राने द्वितीय स्थानावरती कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये कोणते कोणते महत्वाचे घटक मानले म्हणजे बघितले जातात की ज्यावरती मंगळ आता गोचर करणार आहे. द्वितीय स्थान म्हणजे व्यक्तीच्या धनागमनाचं स्थान असतं, कुटुंबाचं स्थान असतं, वाणीचं स्थान असतं, विशेष म्हणजे बचत करण्याचं देखील स्थान असतं. या काळामध्ये अन्न व्यक्तीचं बघितले जाते, मूल्य व्यवस्था बघितली जाते,
आर्थिक नियोजन आणि कुटुंबातील वातावरण देखील द्वितीय स्थानावरून कालपुरुषाच्या कुंडलीत द्वितीय स्थानाच्या या सर्व गोष्टींवरती अंमल किंवा प्रभाव असतो. मंगळ द्वितीय स्थानात असल्यामुळे व्यक्तीच्या आर्थिक विषयांवर जास्त लक्ष जाऊ शकतं, मॅनेजमेंट सुधारेल, व्यक्ती आर्थिक बचतीकडे जास्त लक्ष देईल आणि या सर्व गोष्टींमध्ये व्यक्ती पैसा कमावण्याच्या गोष्टींकडे देखील जास्त काळ ओढल्या जाऊ शकतो. या काळामध्ये काय होईल की काही लोकांचे आर्थिक नियोजन गंभीर करण्याचे देखील काळ हा द्वितीयातील मंगळ मीन लग्न मीन राशीवाल्यांना चांगल्या प्रमाणात देऊ शकतो. पैसा कुठे आणि कसा वापरायचा किंवा या सर्व गोष्टींचे विचार देखील या द्वितीयातील मंगळ व्यक्तीला या काळामध्ये देऊ शकतो. विशेष म्हणजे द्वितीय स्थानाचे मंगळ बोलण्याच्या संबंधाने काहीही बोलण्याचे रिलेटेड थोडीशी स्पष्टता अतिस्पष्टता देऊ शकतो. तर त्यामुळे होईल तेवढं मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी बोलण्यामध्ये थोडंसं उतावीळपणा किंवा अतिस्पष्टपणा समोरच्याला तकलीफ देऊ शकतो. त्यामुळे बोलण्यावर कंट्रोल ठेवणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण जेव्हा देखील स्वराशिस्त मंगळ येतात ना, ते बऱ्याच वेळेस व्यक्तीच्या बोलण्यातनं किंवा बऱ्याच वेळेस या सगळ्या गोष्टींना तकलीफ देतात. मानसशास्त्र सांगतं की जास्त ऊर्जा असेल तर योग्य निर्णय देखील तितकेच आवश्यक असतात. मंगळ कृती वाढवतात, पण दिशा योग्य असणे देखील सर्वात महत्वाचं आहे. कारण 21 जून नंतर तेच मंगळ भगवान पराक्रमात म्हणजे तृतीय स्थानात बघितले जातात. आणि पराक्रमात आपण मागील सूर्याच्या गोचर मध्ये बघितलेच आहे की पराक्रम स्थानामध्ये धाडस बघितले जातात, प्रयत्न बघितले जातात, कौशल्य, संवाद, मार्केटिंग, परिश्रम, प्रवास आणि विशेष म्हणजे मोठा भाऊ छोटा भाऊ या देखील हे पराक्रमात बघितले जातात. आणि पराक्रमातला वृषभ राशीचा मंगळ आत्मीय व्यक्तीला खूप जास्त वितावीळ बनवण्याची किंवा व्यक्तीमध्ये पेशन्सची कमी करण्याची या काळामध्ये बघायला भेटू शकतं. ते म्हणजे मीन लग्न मीन राशीवाल्यांना जून 2026 मध्ये मंगळ पराक्रम स्थानात गेल्यामुळे व्यक्तीची मेहनत देखील वाढू शकते. काही व्यक्ती नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना हा काळ देखील उत्तम असणार आहे. कारण की तुमच्या लग्नेश हा जो आहे तो खूप बलवान या काळामध्ये बघायला भेटतो. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीचा व्यवसाय सोशल मीडिया, विक्री किंवा मार्केटिंग किंवा स्वतःच्या मेहनतीवर पुढे जाण्याचे जे कुठलेही व्यवसाय असतील त्यांना या काळामध्ये चांगल्या प्रमाणात फायदा बघायला भेटू शकतो. या सर्व गोष्टींमध्ये मंगळ भगवंताची जी काही दृष्टी आहे ती म्हणजे चतुर्थ दृष्टी पंचम स्थानावरती पहिली दृष्टी जी पडत आहे ती म्हणजे चतुर्थ स्थानावर पडत आहे. शास्त्राने मंगळांना 3 दृष्टी दिलेल्या आहेत, ती म्हणजे चौथी, सातवी आणि अष्टमस्थ दृष्टी. द्वितीय स्थानातून चतुर्थ दृष्टी ती पंचम स्थानावर पडत असल्यामुळे या काळामध्ये स्वराशिस्त मंगळाची पंचमावर दृष्टी पडणार, तर ती म्हणजे शिक्षण, व्यक्तीचे विचार आणि भविष्याचे नियोजन सर्व पद्धतीचे व्यक्तीचे चांगल्या पद्धतीचे राहील. आणि विशेष म्हणजे संतांच्या रिलेटेड किंवा मुलाबाळांच्या किंवा फॅमिली प्लॅनिंगच्या रिलेटेड जे कोणी प्लॅन करत असाल त्यांच्यासाठी हा विषय चांगल्यासाठी किंवा चांगला महत्वाचा असणार आहे. कारण मंगळ ज्या ठिकाणी बसतात तिथून चौथी, सातवी आणि आठवी विशेष दृष्टी देतात. द्वितीय स्थानातून मंगळाची चतुर्थ दृष्टी पंचम स्थानावर येणार आहे. पंचम स्थानावरून द्वितीय स्थानातील आलेली दृष्टी व्यक्तीच्या जीवनात शिक्षण आणि भविष्याचे नियोजन किंवा संततीचे रिलेटेड जे काही प्लॅनिंग असेल त्यामध्ये चांगल्या पद्धतीचे बेनिफिट देईल. त्यानंतर द्वितीय स्थानातून मंगळाची सप्तमस्थ दृष्टी अष्टम स्थानावर येणार आहे. या अष्टमातील दृष्टीमुळे कुठेतरी अचानक बदल, वारंवार काहीतरी चेंजिंग होणे किंवा अचानक कुठल्या तरी गोष्टींच्या रिलेटेड काहीतरी महत्वाचे देखील अचानक बदल या काळामध्ये बघायला मिळू शकतात. आणि त्यामध्ये द्वितीय स्थानातील मंगळ अष्टमस्थ दृष्टी नवम स्थानावर म्हणजे भाग्यस्थानावर पण टाकणार आहे. अष्टम दृष्टी मंगळाची नवम स्थानावर पडल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात भाग्याचा सपोर्ट देखील या काळामध्ये मिळेल. विचारधारणा किंवा मोठे निर्णय संयम ठेवणे खूप जास्त तुम्हाला उपयोगी पडू शकते. कारण या काळामध्ये तुम्हाला उतावीळपणा देखील स्वराशिस्त मंगळाची नवम अष्टमस्थ दृष्टी भाग्यावर पडल्यामुळे व्यक्तीला संयम ठेवणे सगळ्यात महत्वाचं असणार आहे. आता तेच मंगळ जेव्हा तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करणार आहे ते म्हणजे 21 जून 2026 ते 1 ऑगस्ट 2026 मध्ये वृषभ राशीचे पराक्रमात येणार आहे. पराक्रमात मंगळ येतील तर त्यांची चतुर्थ दृष्टी तुमची षष्ठ स्थानावरती पडणार आहे. षष्ठ स्थानाचा मंगळ कारक मानलेला आहे, पराक्रम स्थानाचा मंगळ कारक मानलेला आहे शास्त्राने. पराक्रमातील दृष्टी व्यक्तीची चतुर्थ दृष्टी षष्ठ स्थानावर पडल्यामुळे व्यक्तीची स्पर्धा, काम, परिश्रम आणि दैनंदिन जबाबदारी यामध्ये वाढू शकतात. तृतीय स्थानातल्या मंगळाची सप्तमस्थ दृष्टी नवम स्थानावर म्हणजे भाग्यस्थानावर या काळामध्ये पडणार आहे. तर या काळामध्ये भाग्यापेक्षा प्रयत्नांवर तुम्हाला जास्त भर देणे खूप जास्त आवश्यक असणार आहे. त्याचं कारण असणार आहे की वृषभ राशीचा मंगळ जेव्हा देखील आपल्या स्वराशीवरती कुठलीही प्रमाणात दृष्टी टाकतो तो व्यक्तीला प्रयत्न देखील तेवढेच करायला लावतो की जेवढं नशीब साथ देण्याच्या प्रयत्नात असेल. आणि अष्टमस्थ दृष्टी दशम स्थानावर येणार आहे. पराक्रमातील मंगळाची अष्टमस्थ दृष्टी दशम स्थानावर येईल तर करिअर, कामाची दिशा आणि व्यावसायिक निर्णय यामध्ये तुम्हाला वारंवार बदल जाणू शकतो. आणि ज्योतिषशास्त्र सांगते योग्य वेळ आणि योग्य कृती यांचा समतोल साधला तर अधिक मार्ग देखील तुमचे मजबूत होऊ शकतात. म्हणूनच जून 2026 मध्ये मीन लग्न आणि मीन राशींसाठी फक्त मंगळ बदलाचा काळ नाही तर कृती, परिश्रम आणि आर्थिक विचार आणि धाडसी निर्णय देखील यांचा बदलाचा काळ शास्त्राने मांडलेला आहे. आता त्यानंतर सर्वात महत्वाचा आणि विशेष म्हणजे बुध भगवान मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी जून 2026 मध्ये बुध भगवान विशेष भूमिका तयार करतात. ते म्हणजे बुध भगवान हे बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, व्यापार, गणित, विश्लेषण आणि शिक्षण क्षेत्रातील किंवा व्यवहार तज्ज्ञ किंवा जे कुठलेही निर्णय आणि कौशल्याचे रिलेटेडचे काम आहे यांच्या सर्व गोष्टींचे बुध भगवान कारक मानलेले आहे.
ते 29 मे 2026 ते 21 जून 2026 मध्ये मिथुन राशीमध्ये म्हणजे मीन राशीवाल्यांसाठी चतुर्थ भ्रमण करणार आहे। व त्यानंतर तेच 22 जून 2026 ते 6 जुलै 2026 कर्क राशीमध्ये म्हणजे मीन राशीवाल्यांसाठी पंचमात भ्रमण करणार आहे, की जे गुरु सोबत युती करून आहे। या काळामध्ये विशेष म्हणजे जूनच्या अखेरमध्ये बुध भगवान वक्री देखील होणार आहे। त्यांचा काळ असणार आहे 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 बुध भगवान वक्री देखील या काळामध्ये गुरु सोबत युती करणार आहे। या काळामध्ये तुमचे निर्णय नियोजन क्षेत्रामध्ये विशेष काहीतरी खूप मोठा प्रभाव या वक्री बुधामुळे तुम्हाला बघायला मिळू शकतो। सर्वात महत्वाचं म्हणजे जून 2026 मध्ये बुधाचे हे बदल मीन लग्न आणि मीन राशींच्या व्यक्तींसाठी सर्वात महत्वाचे मानले जाऊ शकतात। चतुर्थ स्थानाच्या रिलेटेड कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये एक तर घर बघितले जातात, माता बघितली जाते, मानसिक स्थिरता बघितली जाते, शिक्षणाचा काळ शिक्षणाची बाजू देखील चतुर्थ स्थानावरून बघितली जाते, मानसिक स्थिती आणि सर्व मालमत्ता वाहन अंतर्मन आणि घरगुती सर्व वातावरण या चतुर्थ स्थानात बघितले जातात। आणि तेच बुध भगवान तुमच्यामध्ये म्हणजे चतुर्थ स्थानामध्ये मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी 29 मे 2026 ते 21 जून 2026 या काळामध्ये स्वराशीस्थ शुक्रासोबत युती करून होणार आहे। बुध चतुर्थ स्थानात असल्यामुळे घराच्या संबंधित तुमचे नियोजन वाढू शकते। भूमी भवन वाहनाचा प्लॅन असेल तो देखील या काळामध्ये तुमचा चांगल्या प्रमाणात होण्याचे चान्सेस आहे, किंवा तुम्ही त्याच्या संबंधाने काहीतरी प्लॅनिंग करू शकता। काही व्यक्तींमध्ये मानसिक स्तरावर नवीन विचार देखील निर्माण होऊ शकतात। विशेष म्हणजे शिक्षणाची क्षमता, माहिती समजून घेण्याची पद्धत किंवा नवीन कौशल्य शिकण्याची देखील या काळामध्ये तुमचे लक्ष त्याकडे लक्ष केंद्रित होऊ शकतं। विद्यार्थी वर्गांसाठी अभ्यासाच्या पद्धतीने बदल देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात बघायला भेटू शकतो। आणि विशेष म्हणजे घराच्या संबंधाने काहीतरी नवीन चर्चा, नियोजन किंवा कुटुंबातील संवाद महत्वाचे देखील या काळामध्ये या चतुर्थातील बुधामुळे बघायला भेटू शकतं। काही लोकांना घरगुती जबाबदारी देखील वाढू शकतात, त्यामुळे संतुलन ठेवण्याची गरज खूप जास्त प्रमाणात आहे। व त्यानंतर बुधाचा दुसरा टप्पा असणार आहे 22 जून 2026 ते 6 जुलै 2026 या काळामध्ये मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी पंचम स्थानात बुध भगवान गोचर करणार आहे। पंचम स्थानामध्ये व्यक्तीची बुद्धिमत्ता बघितली जाते, शिक्षण बघितले जाते, संतती, भविष्याचे नियोजन, प्रेम जीवन आणि विश्लेषणाची क्षमता देखील या काळामध्ये बघितली जाते। आणि विशेष म्हणजे स्पर्धात्मक क्षेत्र, कुठल्याही पद्धतीने आपण कोणत्या फील्डमध्ये गेलं पाहिजे आणि काय गेलं पाहिजे किंवा अंतर्मनाची सर्व गोष्टी पंचम स्थानावरून बघितल्या जातात। गुरु आणि बुध एकत्रित पंचम स्थानात आल्यामुळे काही व्यक्तीच्या विचारशक्ती आणि शिक्षणाची प्रक्रिया देखील अधिक सक्रिय होऊ शकते। विशेष म्हणजे नवीन योजना, अभ्यास, संशोधन किंवा माहितीच्या आधारावर कामाची गती देखील या काळामध्ये तुमची वाढताना बघायला भेटू शकते। विशेष म्हणजे काही व्यक्तींना भविष्यासाठी खूप मोठे निर्णय घ्यावेसे या पंचमातील गुरु बुधाच्या युतीमुळे बघायला भेटू शकते। पण या काळामध्ये वक्री बुधाचा देखील प्रभाव खूप जास्त प्रमाणात बघायला भेटणार आहे। तो म्हणजे 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 याच काळामध्ये म्हणजे पंचम स्थानामध्ये बुध भगवान वक्री होणार आहे। तर या काळामध्ये होईल तेवढे सर्वांनी मीन लग्न मीन राशीवाल्यांनी कागदपत्रांची पडताळणी किंवा कागदपत्राचे सगळे व्यवहार स्पष्ट पद्धतीने ठेवावे अत्यंत महत्वाचे आहे। आर्थिक व्यवहार कुठलेही करताना पंचम स्थानाच्या रिलेटेडच्या गुरुबुधाच्या युतीमुळे खूप जास्त काळजीपूर्वक करावे। संवादांमध्ये स्पष्टपणा ठेवावा आणि घाईत कोणते निर्णय घेऊ नका। या सर्व गोष्टी जर व्यवस्थित पद्धतीने केल्या तर या वक्री बुधाच्या रिलेटेड होणारे मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी जेवढे काही म्हणजे नकारात्मक बाजू आहे ती कुठेतरी कमी होईल। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह मुख्यतः ज्या स्थानामध्ये असतात त्या स्थानाचे विषय अधिक सक्रिय करतात। गुरुसोबत पंचम स्थानामध्ये असताना बुद्धी आणि ज्ञान क्षेत्रावर अधिक या काळामध्ये तुमचं लक्ष चांगल्या प्रमाणात जाऊ शकतात, कारण चतुर्थ स्थानाच्या रिलेटेड किंवा चतुर्थातील बुध तुमच्या दशम स्थानावर प्रभाव टाकणार आहे। त्यामुळे व्यक्तीचे घर, शिक्षण, मानसिकता या सर्व गोष्टींमध्ये व्यक्तीचे खूप जास्त विचार वाढू शकते। आणि पंचमातील जेव्हा बुध तुमचे गोचर करणार आहे ते म्हणजे 22 जून 2026 ते 6 जुलै 2026 या काळामध्ये त्यांची सप्तमस्थ दृष्टी आय स्थानावरती पडणार आहे। या काळामध्ये तुमच्या इन्कमचे रिलेटेड कुठेतरी नवीन प्लॅन करू शकता किंवा काहीतरी नवीन धनागमनाचे प्लॅन देखील तुम्ही या काळामध्ये करू शकता। आणि विशेष म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये भावांच्या संबंधाने, वडील उपार्जित लोकांच्या संबंधाने किंवा वडीलधाऱ्या लोकांचा देखील या काळामध्ये, चुलत्याचा देखील किंवा मोठ्या भावाचा यांचा देखील तुम्हाला या काळामध्ये सपोर्ट भेटू शकतो। जून 2026 मध्ये मीन लग्न आणि मीन राशींच्या व्यक्तींसाठी बुधाचा हा काळ फक्त विचारांचा नाही तर शिकण्याचा, नियोजनाचा आणि काही महत्वाच्या निर्णयाची तयारी करण्याचा काळ देखील ठरू शकतो। सर्वात महत्वाचं, गुरु बुध पंचम स्थानात एकत्र येत असताना मीन लग्नांसाठी काही नवीन दिशा देखील तयार होत आहे। त्यामुळे ती दिशा शिक्षण, करिअर आणि आर्थिक निर्णयाशी संबंधित असू शकते। त्यामुळे होईल तेवढे सर्वात महत्वाचे निर्णय घेताना कुठल्याही उतावीळपणा आणि भावनिक होऊन निर्णय घेऊ नका। त्याच्यानंतर पुढचा ग्रह आहे शुक्र ग्रह। शुक्र ग्रह म्हणजे जून 2026 मध्ये मीन लग्न आणि मीन राशीच्या व्यक्तीसाठी शुक्र भगवान विशेष प्रभाव निर्माण करत आहे। ते म्हणजे शुक्र म्हणजे सुख, प्रेम, वैवाहिक जीवन, आकर्षण, कला, सौंदर्य, आर्थिक सुविधा, वाहन, आराम आणि जीवनातील सर्व सुखसुविधेच्या गोष्टींचे कारक मानलेले आहे। ते शुक्र भगवान तुमचे 14 मे 2026 ते 7 जून 2026 मिथुन राशीमध्ये म्हणजे चतुर्थातच
भ्रमण करणार आहे मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी. व त्यानंतर तेच शुक्र भगवान 8 जून 2026 ते 3 जुलै 2026 या काळामध्ये कर्क राशीमध्ये म्हणजे शुक्र बुध सूर्याची युती पंचम स्थानामध्ये 8 जून नंतर बघायला भेटणार आहे. पंचम स्थानामध्ये या सर्व तिन्ही ग्रहांची युती व्यक्तीला कुठेतरी क्रिएटिव्ह फील्डमध्ये घेऊन जाऊ शकते. नवीन नवीन गोष्टींकडे व्यक्तीचा खूप जास्त कळ वाढू शकतो. आपण बघितले आहे की चतुर्थ स्थानात आई आणि माता किंवा भूमी भवनवानाचे रिलेटेड सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे हा शुक्र बुध कुठेतरी नवीन काहीतरी घेण्याची किंवा लक्झरी गोष्टीची देखील खर्च या काळामध्ये वाढू शकतो. विशेष म्हणजे व्यक्ती प्रेम प्रकरण या सगळ्या गोष्टींकडे देखील या काळामध्ये जास्त प्रमाणात वळण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे होईल तेवढे तुम्ही विचारपूर्वक सगळे निर्णय घेणे महत्वाचे आहे. शुक्र चतुर्थ स्थानात असल्यामुळे काही व्यक्ती घर आणि आरामदायी जीवनाशी देखील विचार या काळामध्ये वाढू शकतो. घरातील वातावरण अधिक सुंदर आणि व्यवस्थित करण्याकडे तुम्ही लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि काही लोक घराच्या बाबतीत सजावटी किंवा आराम किंवा कुटुंबासोबत वेळ देखील या चतुर्थातील शुक्रमुळे घालू शकतात. विज्ञान या सर्व गोष्टींकडे काय कसं बघते बघा. मन शांत असेल तर निर्णय क्षमता अधिक प्रभावी काम करते आणि शुक्र भावनिक संतुलन वाढवण्याचा देखील प्रयत्न या काळामध्ये किंवा करू शकतो. कारण की चतुर्थ स्थान मिथुन राशीच्या शुक्र या सर्व गोष्टींमध्ये चांगल्या पद्धतीचा प्रभाव तुम्हाला या काळामध्ये देणार आहे. व त्यानंतर 8 जून 2026 ते 3 जुलै 2026 कर्क राशीमध्ये शुक्र बुधाची आणि गुरुची युती होणार आहे. पंचम स्थान प्रेम भावना बुद्धिमत्ता संतती किंवा छंद कलात्मक क्षेत्र आणि भविष्याच्या रिलेटेड सर्व नियोजनाचे कारक असल्यामुळे या स्थानामध्ये शुक्र गुरु बुधाची युती ही सर्व गोष्टींनी खूप जास्त चांगल्या प्रमाणात करणार आहे. कारण की पंचम स्थानात गेलेल्या शुक्रानंतर भावना आणि सर्जनशीलता आणि वैयक्तिक आनंदाचा विचार देखील या काळामध्ये वाढू शकतो. व्यक्ती स्वतःच्या कला जोपासण्याकडे देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात लक्ष देऊ शकतो. विशेष म्हणजे कर्केचे गुरु आणि तिथे शुक्र बुध जाणं म्हणजे हा जून 2026 मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी खूप जास्त प्रेम आणि भावना व्यक्त करणारा किंवा वारंवार इच्छा वाढवणारा देखील महिना ठरू शकतो. विशेष म्हणजे संगीत कला डिझाईन सोशल मीडिया कंटेंट क्रिएशन किंवा सर्जनशील क्षेत्राशी काही व्यक्तींना या काळामध्ये चांगली पदप्रतिष्ठा देखील मिळू शकते. विशेष म्हणजे जे कोणी फॅमिली प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न करत आहात ज्यांचा कोणाचा विवाह पेंडिंग आहे त्या सर्व गोष्टी या गुरुच्या गोचरमुळे लग्न क्षेत्र उच्चता असल्यामुळे आणि या शुक्र बुधाची युतीमुळे जून 2026 मध्ये चांगल्या प्रमाणात बघायला भेटतात. विशेष म्हणजे शुक्र ज्या स्थानामध्ये भ्रमण करतात त्या स्थानांच्या संबंधांनी विशेष महत्व ते वाढून देतातच. पण विशेष म्हणजे चतुर्थ स्थानातील शुक्र जेव्हा देखील बसतील ते कर्मस्थानावरती म्हणजे दशम स्थानावरती दृष्टी टाकतील तर या काळामध्ये व्यक्तीची मानसिक शांती आराम कुटुंब आणि वैयक्तिक सुख याकडे खूप जास्त लक्ष वाढू शकतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते पंचम स्थानात गोचर करतील आणि त्यांची इन्कमावर दृष्टी जाईल तर व्यक्ती एकापेक्षा जास्त इन्कमाचे स्रोत तयार करण्याच्या मार्गावर देखील जाऊ शकते. म्हणून जून 2026 मध्ये मीन लग्न आणि मीन राशीवाल्यांसाठी शुक्राचा हा काळ फक्त सुख सुविधांचा नाही तर भावना सर्जनशील कुटुंब आणि आनंद या सर्व नवीन नवीन क्षेत्रांना दिशा देणारा काळ ठरू शकतो. त्यामुळे होईल तेवढे या काळामध्ये देवी लक्ष्मीची साधना करणे आणि मंगळचंडिका किंवा कुठल्याही भगवान कृष्णाच्या किंवा रामाच्या किंवा दत्तात्रयाच्या मंदिरात लोणी 3 तुळशीचे पानं आणि कुठली तरी पिवळ्या मिठाईचा चांगल्या प्रमाणात भोग दाखवणे हे चांगल्या प्रमाणात फायदा देऊ शकते. जीवनात काही अनुभव असे असतात जे हळूहळू घडतात पण खोलवर परिणाम करून जातात. एक क्षण असा आहे की संयम ठेवला तर काळही साथ देतो. विज्ञान सांगते वेळेनुसार दबाव आणि प्रक्रिया बदलते आणि अध्यात्म सांगते शिस्त आणि सहनशक्ती माणसाला घडवते आणि वैदिक ज्योतिषशास्त्र सांगते की शनिग्रह जीवन कर्म शिस्त जबाबदारी आणि वास्तवाचा सामना करायला शिकवतो. जून 2026 मध्ये मीन लग्न आणि मीन राशींच्या व्यक्तींसाठी शनिदेव अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. शनी म्हणजे कर्माचे फलदाता शिस्त जबाबदारी संघर्ष परिश्रम स्थिरता आणि जीवनातील सर्व वास्तव शिकवणारा ग्रह म्हणजे भगवान शनिदेव. 29 मार्च 2025 ते 2 जून 2027 मध्ये मीन लग्न आणि मीन राशीवाल्यांसाठी शनी भगवंताचे 29 मार्च 2025 पासून गोचर सुरू आहे. या काळामध्ये व्यक्तीच्या जीवनावरती थेट प्रभाव शनी भगवंताचा या काळामध्ये बघायला मिळतो. विशेष म्हणजे व्यक्तिमत्व शरीर निर्णय या सर्व गोष्टींवर देखील या लग्नातील आणि राशीच्या स्वामी किंवा मीन लग्न आणि मीन राशीवाल्यांवरती या शनिदेवाचा प्रभाव बघायला मिळतो. जेव्हा शनी स्वतःच्या स्थानात असतो तेव्हा मीन लग्न आणि मीन राशींच्या व्यक्तींसाठी काही उतार चढाव देखील देऊ शकतो या काळामध्ये. विशेष म्हणजे लग्न स्थानातून व्यक्तित्वाची किंवा स्वतःची रिलेटेड सर्व गोष्टी बघितल्या जातात. जीवनाची दृष्टी व्यक्तीची कशी असेल निर्णय क्षमता कशी असेल किंवा बाह्य प्रतिमा आणि व्यक्तीची मानसिक स्थिती कशी असेल हे व्यक्तीच्या व्यक्तित्वाच्या किंवा लग्नावरून बघितले जातात. शनी लग्नात असल्यामुळे जीवनात गंभीरता वाढण्याची शक्यता देखील या काळामध्ये सुरू झालेली आहे. काही व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या देखील या काळामध्ये खूप जास्त वाढू शकतात. विशेष म्हणजे हा काळ शिस्त शिकवणारा ठरू शकतो. कामामध्ये सातत्य ठेवा आणि नियोजनाने पुढे जाणे देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. विशेष म्हणजे कधी कधी मनावर या काळामध्ये या मीन लग्न मीन राशीवाल्यांच्या शनिदेवांना खूप जास्त जाणवू शकते. कारण जलतत्वीय राशीत जेव्हा देखील शनी भगवान जातात तर माणसाची मानसिक अस्थिरता खूप जास्त हलवून टाकते. आणि विशेष म्हणजे लग्नस्थानाशी किंवा लग्नस्थानी शनिदेव जेव्हा येतील तेव्हा शरीराच्या संबंधाने
खूप जास्त असणाऱ्या आरोग्याची ऊर्जा देखील व्यक्तीची वारंवार कमी होताना किंवा ऊर्जा पातळी देखील व्यक्तीची कमी होताना बघायला भेटेल. विशेष म्हणजे व्यक्तीच्या जीवनशैली किंवा दिनचर्येकडे खूप जास्त लक्ष देणे गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे काय होणार आहे की जेव्हा देखील शनी भगवान कुठेतरी त्यांची दर्शमस्त दृष्टी कर्मस्थानावर टाकतील ना, तर व्यक्तीला सर्व बाजूंनी परिणाम हळूहळू बघायला भेटेल. पण या सर्व गोष्टींमध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ज्या ठिकाणी शनिदेव बसतात त्यापेक्षा ते ज्या ठिकाणी दृष्टी टाकतात त्यांचा काळ खूप जास्त कठोर असतो. शनी भगवंताची तृतीयस्थ दृष्टी तृतीय स्थानावर पडणार आहे. या काळामध्ये पराक्रम व्यक्तीचा वाढू शकतो, प्रयत्न देखील या काळामध्ये व्यक्तीचे वाढू शकतात आणि संवाद आणि मेहनतीवर लक्ष व्यक्तीचे या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढू शकते. जून 2026 मध्ये मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी जेव्हा लग्नातून दृष्टी सप्तम स्थानावरती टाकतील कन्या राशीवरती, तेव्हा व्यक्तीचे नातेसंबंध, विवाह, भागीदारी आणि सामाजिक संस्थांमध्ये देखील गंभीरता किंवा सर्व निर्णय व्यवस्थित पद्धतीने हाताळण्याचा निर्णय देखील या काळामध्ये व्यक्ती मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी मीन राशीचा शनिदेव या काळामध्ये दर्शवत आहे. आणि दशमस्त दृष्टी शनी भगवंताची दशम स्थानावरती या काळामध्ये पडणार आहे. तर या काळामध्ये व्यक्ती करिअर, व्यवसाय, कामाची दिशा आणि सामाजिक प्रतिष्ठेवर खूप जास्त प्रभाव हा शनिदेव टाकणार आहे. त्यामुळे व्यक्ती सर्व बाजूने सतर्क राहील. सर्वात महत्वाचं म्हणजे विज्ञान सांगते सातत्य आणि शिस्त ही यशाची गुरु किल्ली आहे, तर अध्यात्म सांगते संयम आणि सहनशीलता हे जीवन घडवतात. म्हणून ज्योतिषशास्त्र सांगते शनी भगवंताचा प्रभाव व्यक्तीला कठोर बनवतो पण स्थिर यशाकडे देखील घेऊन जातो. म्हणून जून 2026 मध्ये मीन लग्न आणि मीन राशीच्या व्यक्तीसाठी शनिदेवाचा हा काळ फक्त संघर्षाचा नाही, तर स्वतःला घडवण्याचा, परिपक्व होण्याचा आणि जीवनाला मजबूत आधार देण्याचा काळ जून 2026 मीन लग्न आणि मीन राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. मीन लग्न आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी राहू आणि केतूचा हा काळ अत्यंत महत्वाचा मानला जातो. कारण प्रभाव थेट कर्म, विचार आणि निर्णय आणि जीवनातील अपेक्षित घटनांवर पडतो. कारण की 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये मीन लग्नांसाठी आपल्या व्ययात म्हणजे 12व्या घरात कुंभ राशीमध्ये राहू भ्रमण करत आहे. व त्यानंतर तेच केतू भगवान 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 सिंह राशीमध्ये म्हणजे षष्ठ स्थानात केतू भगवान भ्रमण करत आहे मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी. या सर्व परिस्थितीमध्ये शास्त्राने काही द्वादश स्थानातील म्हणजे द्वादश स्थानाला काय काय कारक मांडलेलं आहे, द्वादश स्थानाला कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी कारक मांडला आणि षष्ठ स्थानाला कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी कालपुरुषाच्या पत्रिकेत किंवा कालपुरुषाच्या जन्मकुंडलीत कारक मांडलेलं आहे ते बघू. सर्वात महत्वाचं 12व्या घरातनं व्यक्तीचा खर्च बघितला जातो, परदेश गमन बघितले जाते, व्यक्तीची झोप बघितली जाते. विशेष म्हणजे मानसिक गूढता, एकांत, अध्यात्म, अनपेक्षित बदल आणि गुप्त योजना देखील या 12व्या घरातनं व्यक्तीच्या कालपुरुषाच्या पत्रिकेत बघितले जाते. आणि जेव्हा द्वादश स्थानामध्ये राहू असतात ना, तेव्हा व्यक्तीच्या विचारांमध्ये वारंवार गोंधळ बघायला मिळतो. नवीन कल्पनांमध्ये वाढ होते पण त्या पूर्णतेकडे कमी प्रमाणात जातात. विशेष म्हणजे जे व्यक्ती परदेश, दूर प्रवास किंवा नवीन वातावरणाच्या संबंधित देखील या काळामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना या काळामध्ये चांगल्या प्रमाणात फायदा देखील या व्ययातील राहूमुळे बघायला भेटतो. खर्चामध्ये वाढ होऊ शकतो, काही वेळा अनावश्यक खर्च देखील वाढू शकतो आणि विशेष म्हणजे तो गरजेचा देखील नसेल तरी पण तो करावा लागू शकतो. मानसिकतेला घेऊन अनेक वेळा व्यक्ती एकाच विचारांमध्ये किंवा एका विचारांपासून झालेली सुरुवात कुठेतरी खूप दूरपर्यंत घेऊन जाऊ शकते आणि निर्णयांमध्ये स्पष्टपणा देखील या काळामध्ये येणार नाही, तर तो ठेवणे खूप जास्त गरजेचं असणार आहे. विशेष म्हणजे द्वादश स्थान हे अध्यात्माच्या संबंधित असल्यामुळे काही व्यक्तींना ध्यान धारणा किंवा अध्यात्माची ओढ देखील या कुंभेच्या राहूमुळे मीन लग्न मीन राशीवाल्यांना बघायला भेटू शकते. तर तेच केतू भगवान षष्ठ स्थानात 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 सिंह राशीमध्ये भ्रमण करत आहे. तर षष्ठ स्थानामध्ये रोग बघितले जातात, रिपू बघितले जातात, स्पर्धा, कर्ज, आरोग्य, सेवा संबंध किंवा संघर्षाचे रिलेटेड कामाचा दबाव आणि विशेष म्हणजे दैनंदिन दिनचर्या देखील षष्ठ स्थानातून व्यक्तीचे बघितले जाते. आणि जेव्हा केतू सारखा ग्रह षष्ठ स्थानात असल्यामुळे व्यक्ती जुन्या समस्या देखील या काळामध्ये ज्या कुठल्या असतील त्या सुटण्याची शक्यता किंवा समस्या देखील नवीन निर्माण होण्याची शक्यता या काळामध्ये काही व्यक्तींना मीन लग्न मीन राशीवाल्यांना जाणवणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षा, कामाच्या रिलेटेडची जी कुठलीही प्रतिस्पर्धी देखील या काळामध्ये तयार होऊ शकते. त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही या षष्ठातील सिंह राशीच्या केतूमुळे सतर्क राहणं खूप जास्त गरजेचं असणार आहे. विशेष म्हणजे षष्ठातील केतू, गुरुची सिच्युएशन, वरून राहूची दृष्टी, मंगळाची कंडिशन किंवा सूर्याच्या रिलेटेडची या सर्व ज्या काही गोष्टी आहेत हे गोचर 2026 आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमची दिनचर्या नियमित स्वरूपाने तुम्ही ठेवणं तुम्हाला अत्यंत महत्वाचे असणार आहे. कारण केतू काही वेळा व्यक्तीला अंतर्मुख करतात, कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याची ताकद देखील या षष्ठ स्थानातील केतूमुळे देऊ शकतात. कारण शास्त्रकार सांगतात 311 मध्ये राहू, केतू, मंगळ हे सर्व ग्रह बऱ्या प्रमाणात कुठेतरी चांगल्या प्रमाणात कारक असतात. त्यामुळे या काळातील राहू केतू सर्व बाजूने तुम्हाला नकारात्मक गोष्टीला चांगलं बळ देतील किंवा तुमचे प्रतिस्पर्धी देखील या काळामध्ये कोणी असेल तर ते तुमच्या समोर दम धरणार नाही. हा काळ पूर्णतः मानसिकता आणि कर्मात्मक बदलांचा मानला जातो.
कारण राहू द्वादस्थानातून अनिश्चितपणा, नवीन अनुभव आणि खर्च किंवा प्रवास देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात ओढू शकतो आणि अध्यात्माकडे देखील व्यक्तीची ओढ होते. तर हे केतू भगवान षष्ठ स्थानातून जुन्या समस्या कमी होणे, संघर्षातून मुक्ती होणे, आरोग्याकडे लक्ष व्यक्तीचं खूप जास्त बघायला भेटणे आणि विशेष म्हणजे स्पर्धेचे रिलेटेड काहीतरी तुम्हाला या काळामध्ये फायदा होईल. कारण की विज्ञान सांगते बदल मेंदूवर परिणाम करतात, तर अध्यात्म सांगते अनुभव माणसाला परिपक्व करतो आणि वैदिक ज्योतिषशास्त्र सांगते की राहू केतू जीवनात अनपेक्षित पण शिकवण देणारे प्रसंग देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात देऊ शकतात. म्हणून जून 2026 मध्ये मीन लग्न आणि मीन राशीच्या व्यक्तीसाठी हा काळ फक्त बदलांचा नाही, तर अनुभव, शिकवण, अंतर्मुखता आणि जीवन समजून घेण्याचा काळ राहू शकतो. या सर्व परिस्थितीमध्ये आपण मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी ही सर्व ग्रह स्थिती किंवा ग्रहांचे गोचर जून 2026 मध्ये बघितलेले आहे. आपण आता काही गोष्टींचे डेट वाईज प्रेडिक्शन करू. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे काही नोटबुक असेल किंवा महत्वाची काही डायरी असेल किंवा तुमच्या कॅलेंडरवरती काही तारखा तुम्ही नोटबुक करून ठेवा आणि त्याच्यावरती क्रॉस मारा, की जेणेकरून तुम्ही या दिवशी कुठलेही महत्वाचे कार्य करू नका. नाहीतर तुम्हाला बऱ्याच गोष्टींना घेऊन या काळामध्ये तकलीफ बघायला भेटू शकते मीन लग्न मीन राशीवाल्यांना जून 2026 मध्ये. त्यातील सर्वात महत्वाची तारीख म्हणजे 6 जून, 7 जून आणि 8 जून. या काळामध्ये मीन लग्न मीन राशीवाल्यांना कुठलेही महत्वाचे कामं करू नका, नाहीतर तुम्हाला टेन्शनची किंवा निर्णय पेंडिंग राहण्याची किंवा तुम्ही उतावीळपणाने घेतलेला निर्णय तुम्हाला या काळामध्ये तकलीफ देऊ शकते. विशेष म्हणजे आजाराच्या दृष्टीने देखील या काळामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणात तकलीफ होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे 19, 20, 21 जून. या संबंधाने आरोग्याच्या दृष्टीने म्हणा किंवा कुठेतरी तुमचा पार्टनरच्या हेल्थच्या रिलेटेड देखील हा 19 जून, 20 जून, 21 जून कुठेतरी जून 2026 मध्ये उतावीळपणा किंवा कुठेतरी तकलीफ देण्याचे चान्सेस आहेत. या सर्वात महत्वाचं म्हणजे 19, 20 आणि 21 जूनला कोर्टाच्या कुठलेही महत्वाचे हिअरिंग्स असतील किंवा कुठलेही महत्वाचे काही एलिगेशन किंवा काही ज्या काही गोष्टी असतील, या सर्व गोष्टींना घेऊन तुम्ही होल्ड करणे किंवा कुठलीही गोष्ट सेटल होत असेल तर तिला सेटल करून घेणे अत्यंत महत्वाचे असणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने ओढण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला भविष्यात खूप मोठा या काळामध्ये म्हणजे या सर्व गोष्टींमुळे धोका पत्करावा लागू शकतो. आणि तिसरा महत्वाचा धक्का आहे, टप्पा आहे सावधानीचा, तो म्हणजे 24 जून आणि 25 जून. या काळामध्ये मुलांच्या आरोग्याच्या संबंधाने उतार चढाव तुम्हाला बघायला भेटू शकतो. कुठेतरी चोटचपट दुर्घटना देखील मुलांच्या संबंधाने तुम्हाला काळजी टाकणारी हे 2 दिवस असतील, तर त्यामुळे होईल तेवढं मीन लग्न मीन राशीवाल्यांनी सर्व महत्वाचे निर्णय काळजीपूर्वक घेणं महत्वाचे आहे. आता मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी जून 2026 मध्ये कोणी जॉबच्या संबंधाने प्रयत्न करत आहात, जॉबला जाण्याची किंवा डेट जॉईन होण्याची डेट बघत आहात, इंटरव्ह्यू देण्याची डेट बघत आहात किंवा कुठेतरी चर्चा करण्याची डेट बघत आहात, तर ती डेट म्हणजे 2 जून, 3 जून, 29 जून आणि 30 जून हे 4 दिवस सर्वात महत्वाचे तुमच्यासाठी या काळामध्ये बघायला भेटतात. त्यानंतर व्यापारी क्षेत्रातील लोकांना सगळ्यात महत्वाचा फायदा होणार आहे. वडीलधाऱ्या लोकांचा जो कुठलाही व्यापार असेल तो जून 2026 मध्ये मुलं सांभाळण्याकडे किंवा मुलं त्या आपलं तो व्यापार किंवा बिझनेस आपण स्वतः हँडल करण्याची कॅपॅसिटी या काळामध्ये त्यांची बनू शकते. त्यामुळे व्यापारी लोकांसाठी किंवा बिझनेसवाल्या लोकांसाठी जून 2026 मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी अत्यंत चांगला असणार आहे. त्यानंतर प्रेम संबंधाचे रिलेटेड 13 आणि 14 जून अत्यंत चांगला असणार आहे. त्याचं कारण असणार आहे चंद्र शुक्राचा हा परिवर्तन योग खूप जास्त रोमॅन्टिक आणि नवीन प्रेम मिळण्याचा किंवा प्रेमाच्या संबंधाने खूप जास्त नवीन नवीन अनुभव घेण्याचा देखील हा 13 आणि 14 जून बघायला भेटू शकतो. विशेष म्हणजे थोड्याफार प्रमाणात 2 जून आणि 4 जून देखील प्रेमाच्या संबंधाने जून 2026 मध्ये मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी चांगला असणार आहे. त्याच्यानंतर विवाहाचे योग देखील या काळामध्ये मीन लग्न मीन राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. त्यांचं कारण लग्नेश आणि कर्मेश तुमचा उच्चेचा होऊन पंचमात जाणार आहे. पंचम स्थान व्यक्तीला काहीतरी नवीन शिकण्याचा आणि काहीतरी नवीन योजना करण्याचा आहे. त्या स्थानातील गुरु तुम्हाला चांगल्या पद्धतीने योग देत आहेत जून 2026 मध्ये. पण तो म्हणजे 17-11 जून नंतर खूप जास्त व्यक्तीला विवाहाचे योग दाट होत आहे या काळामध्ये. त्यानंतर आरोग्याच्या संबंधीने 19 जून, 20 जून, 21 जून या 3 दिवसामध्ये मीन लग्न मीन राशीवाल्यांनी विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर कुठले तरी महत्वाचा एखादा आजार तुम्हाला की जो खूप काळ तुम्हाला तकलीफ देऊ शकतो. त्यानंतर शेअर मार्केटच्या संबंधाने मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी कोणी प्रयत्न करत आहात की फ्युचरला घेऊन खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करायची, त्यांच्यासाठी 21 जून ते 25 जून हे 4 दिवसाचे किंवा 5 दिवसाचा काळ अत्यंत प्रभावी आणि भविष्यात खूप मोठा फायदा देणारा ठरू शकतो. त्यानंतर कुणाला छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, काही महत्वाचे शेअर्स आहेत ते त्यांना सेल करायचे आहे, त्यांच्यासाठी 29 जून आणि 30 जून हा काळ देखील अत्यंत महत्वाचा मानला जाऊ शकतो. त्याच्यानंतर कोणी शेअर मार्केटच्या संबंधाने काही शिकण्याची प्रयत्न करतात, काहीतरी शिकण्याचा निर्णय घेतात, त्यांच्यासाठी देखील 4 जून ते 5 जून आणि त्याच्यानंतर 17 जून ते 18 जून हे 4 दिवसाचा काळ देखील चांगल्या प्रमाणात राहणार आहे. विशेष म्हणजे फायनान्शियली सेक्टरमध्ये किंवा फायनान्सच्या संबंधाने जून 2026 मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी फायनान्शियली कसा असणार आहे तर तो म्हणजे चांगला असणार आहे. त्याच्यानंतर जून 2026 मध्ये सर्वात महत्वाचा योग म्हणजे गुरुपुष्य अमृत योग येत आहे. तो गुरुपुष्य अमृत योग म्हणजे 18 जून 2026 या दिवशी येणार आहे. या दिवशी तुम्ही कुठलेही महत्वाचे कार्य करू शकता. सर्व प्रकारचे शुभ कार्य, धार्मिक अनुष्ठान
आणि पूजापाठ किंवा कुठलेही महत्त्वाचे शुभ कार्य करून तुम्ही काही नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तो देखील करू शकता. पण त्याचा टायमिंग असणार आहे सकाळी 6:04 ते दुपारी 11:34 या काळामध्ये तुम्ही कुठलेही सर्व पद्धतीचे शुभ कार्य गुरुपुष्य अमृताच्या योगामध्ये करू शकतात. विशेष म्हणजे जून 2026 मध्ये सर्वात महत्त्वाची अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या येणार आहे. सोमवती अमावस्या ही 15 जून 2026 मध्ये येणार आहे. या दिवशी शनी भगवंताचे रिलेटेड सर्व पद्धतीचे कुठलीही तकलीफ असेल तर तुम्ही कुठलेही उपाय केले तर तुम्हाला अधिक लाभदायक या काळामध्ये ठरू शकतात. पौर्णिमा देखील महत्वाची येणार आहे या काळामध्ये. अधिक मासातील पौर्णिमा किंवा जून महिन्यातील ही पौर्णिमा तुम्हाला सर्व बाजूने नक्कीच फायदा देणार आहे. चंद्रमाच्या रिलेटेड, ग्रहण दोषाचे रिलेटेड, अमावस्येच्या रिलेटेडचे सर्व प्रकारचे दोष तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या उपायांमध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. त्याची तारीख असणार आहे 29 जून 2026 हा काळ पौर्णिमेचा असणार आहे. या दिवशी तुम्ही सर्व पद्धतीचे उपाय मीन लग्न मीन राशीवाले जून 2026 मध्ये करू शकतात. आता सर्वात महत्वाचं म्हणजे ऑक्टोबर पर्यंत संतती, मार्केट किंवा सर्व प्रकारचे चांगले कामं मीन लग्न मीन राशीवाल्यांचे चांगल्या प्रमाणात होणार आहे. ज्यांचा कोणाचा संततीचा प्लॅन असेल त्यांचा 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या काळामध्ये सर्व बाजूंचे सकारात्मक दृष्टिकोन मीन लग्न मीन राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे गुड न्यूज देखील या काळामध्ये मिळणार आहे. ती म्हणजे संतान पक्षांना नवीन काहीतरी शिकण्याचं आहे. विद्यार्थी वर्गांसाठी देखील शैक्षणिक दृष्ट्या हा काळ चांगला असणार आहे. काही नवीन आर्थिक योजना देखील या काळामध्ये बनण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर शेअर मार्केटवाल्यांना देखील जून 2026 हा मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी सर्वात महत्वाचा चांगला काळ मानणार आहे. त्याच्यानंतर 18 जून नंतर आरोग्याच्या संबंधाने थोडीशी मीन लग्न मीन राशीवाल्यांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर एखादा आजार तुम्हाला खूप दीर्घकालीन आजार किंवा दीर्घकालीन शारीरिक व्याधी देखील या काळामध्ये जडवू शकतो. त्यानंतर कोर्ट कचेरीचे कुठलेही कामं असतील ते 18 जून नंतर होईल तेवढे 18 जूनच्या आतमध्ये सर्व पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने सेटल करून घ्यावे. किंवा नसेल होत तर कुणालाही आर्ग्युमेंट करू नका किंवा कुठल्याही गोष्टींना होल्ड करण्याचे कामं करू नका. आणि त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे पैशाचे प्रॉब्लेम तुम्हाला 18 जून ते 3 जुलै या काळामध्ये थोड्याफार प्रमाणात जाणू शकते. त्यासाठी तुम्ही श्री सुक्ताची व्यवस्थित पद्धतीने नियमित स्वरूपाने डेली 3 पाठ करा. ते तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे. आणि विशेष म्हणजे मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी प्रत्येक शनिवारी अमावस्या पौर्णिमेला तुम्ही छायादान करत चला. विशेष म्हणजे कुठल्याही भगवान दत्तात्रयाच्या किंवा गुरु भगवंताच्या मंदिरात जाऊन तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पाठ करा, आदित्य हृदय स्तोत्राचे पाठ करा आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे नारायण कवच देखील तुम्ही या काळात श्रवण केले ते सर्वात फायद्याचे राहील. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या दिव्य ज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.